राज्यातील महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं। या एका वर्षात राज्यात पायाभूत सुविधा तसंच गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याचा दावा महायुती सरकारनं केला। या वर्षभरात महायुती सरकारमधील समतोल देखील केंद्रस्थानी ठरला आहे। येत्या 20 ते 22 डिसेंबर दरम्यान मनपा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागेल असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं। राज्यातल्या 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले। आता उत्सुकता निकालाची आहे। मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। या दरम्यान आता राज्यातल्या महापालिका निवडणुकांची आचारसंहिता कधी लागणार यासह राज्यात युती होणार की नाही याकडे देखील लक्ष लागलं। मित्रपक्षातील ऑपरेशन लोटसवरून शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेला संघर्ष मिटण्याचे संकेत आहेत। एकमेकांचे कार्यकर्ते न घेण्याचा निर्णय झालेला आहे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईकरांना भेडसावणाऱ्या अनेक नागरिक समस्यांपैकी रस्ते आणि खड्ड्यांची समस्या सर्वात मोठी आहे। जास्तीत जास्त मुंबईकरांना वाईट रस्त्यांमुळे त्रास सोसावा लागतोय। भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या सर्वेक्षणात 65% मुंबईकरांनी रस्त्याची समस्या सर्वाधिक त्रासदायक असल्याचं म्हटलं। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसल्यास आपली कॉलरही टाईट होईल असं वक्तव्य राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलं। मुंबई मनपा निवडणूक जिंकणं ही कुण्या एकाची जबाबदारी नसल्याचं त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितलं। रायगडच्या माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रिया उभारे यांची बिनविरोध निवड झाली। काही दिवसांपूर्वी माणगावच्या उपनगराध्यक्ष हर्षदा काळे यांनी पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली आहे। पिंपळनेरमध्ये ईव्हीएम सुरक्षिततेबाबत उमेदवारांमध्ये चिंता दिसते। महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा चौरे यांनी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी केली आहे। सांगली महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये 7,000हून अधिक दुबार आणि बोगस मतदार नोंदी आढळल्याचा आरोप समाजवादी पक्षानं केला। महापालिकेनं तत्काळ दुबार मतदार नोंदी रद्द कराव्यात, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे। वाशिम जिल्ह्यात 45,000 महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय, त्यामुळे लाडक्या बहिणींचा कौल कुणाच्या बाजूने जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। त्यामुळे सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलंय। नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीच्या निर्णयावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली। प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये, एक झाड तोडलं असेल तर 2 झाडं लावली पाहिजेत असं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटलांनी आढावा बैठक घेतली। निवडणुकीसाठी आगामी 5 दिवसात इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणं आवश्यक आहे, त्यामुळे अर्जाचा स्वीकार करून स्वतः शहराध्यक्षांनी करावा अशा सूचना चंद्रकांत पाटलांनी दिल्या। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटलांनी आढावा बैठक घेतली। निवडणुकीसाठी आगामी 5 दिवसात इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणं आवश्यक आहे, त्यामुळे अर्जाचा स्वीकार स्वतः करा अशा सूचना त्यांनी दिल्या। हिंगोलीच्या औंढामध्ये रमाई घरकुल योजनेचं काम गेल्या 3 महिन्यांपासून रखडलं। योजनेचा निधी मिळत नाहीये, त्यामुळे अनेक घरांची कामं अर्धवट राहिली आहेत। याकडे पंचायत समिती दुर्लक्ष करते, त्यामुळे रिपब्लिकन सेनेनं आंदोलनाचा इशारा दिला। अकोल्यात शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली। नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावलेत, मात्र याच बॅनरवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांचा फोटो गायब झाल्याचं समोर आलं, त्यामुळे सध्या अकोल्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या। राज्यातील साखर आयुक्तालयाचं नाव बदलण्याची मागणी ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटलांनी केली। साखर आयुक्तालयाचं नाव ऊस आयुक्तालय करावं अशी मागणी रघुनाथदादांनी केली आहे। 12 डिसेंबरपूर्वी नाव न बदलल्यास हजारो शेतकऱ्यांसह पुण्यातील साखर आयुक्तालयाचं नाव ऊस आयुक्तालय करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। एसटी महामंडळानं विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर राज्यभरातील विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या। या हेल्पलाईनवर राज्यभरातून 308 तक्रारी दाखल झाल्या, तर या तक्रारींवर तत्काळ कारवाई देखील करण्यात येते। राज्यात नव्या फार्मसी कॉलेजना परवानगी देऊ नये असा प्रस्ताव देण्यात आला। गेल्या 4 वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमांच्या कॉलेजची संख्या वाढली, त्यामुळे रिक्त जागांचंही प्रमाण वाढलेलं आहे।
मुंबई विद्यापीठानं 2026 मधील उन्हाळी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहे. विद्यापीठानं परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकांची माहिती जाहीर केली, त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. 10वी-12वी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी परीक्षा मंडळाची बैठक झाली. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास अतिरिक्त परीक्षा केंद्रांची निर्मिती, बैठक व्यवस्थेचं नियोजन तसंच संवेदनशील केंद्रांवर सुरक्षा वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. जळगावमध्ये विद्यापीठ प्रशाळांसाठी पहिल्या टप्प्यातील आविष्कार 2025 स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत 418 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. 19 मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण केलंय. एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी आल्यानं संभ्रम निर्माण झाला. नगर परिषद निवडणुकीची 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि याच दिवशी एमपीएससीची परीक्षा आहे. त्यामुळे याबाबत स्पष्टता द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे. एपीएमसीमधील कांदा, बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केट नियमितपणे सुरू होतं, मात्र दाणा मार्केट पूर्णपणे बंद होतं. तर मसाला मार्केटमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी 1 दिवसाची मासिक पाळीची रजा मिळणार आहे. महिलांना वर्षातनं 12 रजा मिळतील. 18 ते 52 वयोगटातील महिला सुट्ट्या घेऊ शकतील. एसआरए इमारतींचं बांधकाम दर्जेदारच व्हायला हवं. इमारतीची सुरक्षा आणि स्थिरतेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये असं उच्च न्यायालयानं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला बजावलं. तर इमारतीला ओसी मिळाल्याच्या नंतर लाभार्थ्यांना घराचा ताबा द्यायला हवा असं देखील न्यायालयानं म्हटलंय. महिलेचे विनासंमती फोटो व्हिडिओ काढणं हा गुन्हा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. खासगी कृत्य करत नसताना महिलेचे फोटो व्हिडिओ संमतीशिवाय काढले तरीही ते भारतीय दंड संहितेच्या कलम 354C अंतर्गत गुन्हा ठरत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेनं विशेष नागरी सुविधा तैनात केल्या. चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह इथं विशेष सुविधा करण्यात आल्या. तर शिवाजी पार्क इथं निवासी मंडप, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृह सज्ज ठेवलेले आहेत. महापालिकेचे तब्बल 8 ते 10,000 कर्मचारी तैनात असतील. नाशिकमध्येही शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय. यावेळी मोर्चात शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. नाशिकमधील ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय. मालेगावमधील शिक्षकांनी मोर्चा काढलाय. विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आज राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुण्यात शिक्षक संघटनांनी आंदोलन पुकारलं होतं. टीईटी संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुख्य मागणी शिक्षक संघटनांची आहे. पुण्यातील जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर यांनी संप पुकारलाय. राज्य सरकारनं 2024 मध्ये संच मान्यतेचा घेतलेला निर्णय तसंच शिक्षकांना टीईटीची घातलेली अट रद्द करावी या मागणीसाठी 5200 कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला. सांगलीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शिक्षकांच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. शिक्षक संघटनांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. यावेळी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. महापालिकेकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मालेगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी रोहिदास दोरकुळकर यांची नियुक्ती केली आहे. अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होतं. दोरकुळकर हे यवतमाळ जिल्हा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सह-आयुक्त पदावर कार्यरत होते. ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामं तोडण्याचे आदेश देऊ नये. बांधकामांवर कोणतीही कारवाई न केल्यानं बेकायदेशीर बांधकामांची संख्या वाढली आहे. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयानं दखल घेतली. ठाणे महापालिका आयुक्त आणि अन्य संबंधित जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई करण्याचे संकेत दिले.
कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेलं पाणी CCIला विकणार आहे. क्लबच्या परिसरातील क्रीडा मैदानं आणि हिरवळीसाठी हे पाणी वापरलं जाणार आहे. प्रति लिटर 21 रुपये दरानं हे पाणी विकलं जाणार असून त्यातून मुंबई महापालिकेला 15 लाख रुपये महसूल मिळणार आहे. मुंबई महापालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना पौष्टिक पदार्थ म्हणून एनर्जी बार देण्यात येणार आहे. या एनर्जी बारसाठी महापालिका 1,41 लाख रुपये खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी पूरक पोषण आहार दिला जातोय. सोलापूर महापालिकेच्या फेर आरक्षणामध्ये सोडतीवर सर्व हरकती फेटाळण्यात आल्या. या सोडतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हे आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगानं अंतिम करून ती प्रसिद्ध केली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या भडगावात रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून उजव्या कालव्यात आवर्तन सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. गिरणा पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांना त्यांनी निवेदन दिलं. गिरणा धरण 100% भरलं असलं तरी अद्याप कालव्यातून आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे प्रशासनानं नियोजन केलं नसल्यानं शेतकऱ्यांनी निवेदन देत लक्ष वेधलं. जालन्यामधील अतिवृष्टी पीक अनुदान वाटपातील गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंबड घनसावंगीमध्ये 24 कोटी 90 लाखांचा अपहार झालेला आहे. या प्रकरणात 28 गुन्हे अंबड पोलिसांमध्ये दाखल केलेत. यातल्या 8 जणांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित 21 जण अद्यापही फरार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील हमीभाव केंद्र बारदाना नसल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. धुळ्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पीक वाया गेलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडे आशा लागलेल्या आहेत. गेल्या 7 महिन्यात 11 लाख प्रवाशांनी रेल्वेचं तत्काळ तिकीट काढलं. पुणे विभागात तत्काळ तिकीट करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. तत्काळ तिकीट काढून प्रवास करण्यास प्रवाशांनी पसंती दिली आहे. इंडिगो विमान कंपनीला पायलटच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय. त्यामुळे नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या 2 दिवसात 10 पेक्षा अधिक उड्डाणं रद्द केली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. रेल्वे मंत्रालयानं तत्काळ तिकीट बुकिंगसाठी OTP प्रणाली अनिवार्य केली. 17 नोव्हेंबरपासून 52 गाड्यांमध्ये हा नियम लागू झालाय. मोबाईलवर OTP आल्यानंतर पडताळणीनंतरच तिकीट मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील 5 मुख्य रस्त्यांचा DPR खासगी एजन्सीकडनं करण्यात येतोय. या कामाच्या खर्चाला स्मार्ट सिटी प्रशासनानं 15 कोटी देण्याचा निर्णय घेतला. शहरातील मुख्य रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बीडच्या पाटोदा इथं पिठ्ठी नायगावात लिंबादेवी यात्रा महोत्सव सुरू आहे. दत्त जयंतीनिमित्त यात्रेचा उत्सव ग्रामस्थांसह पंचक्रोशीतल्या भाविकांनी साजरा केला. लिंबादेवी यात्रेत मंदिराच्या शिखरावरून नवजात बाळ झेलण्याची परंपरा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून लिंबादेवीची ओळख आहे. त्यामुळे नवसाला पावल्यानंतर तान्हे बाळ मंदिराच्या शिखरावरून खाली झेलण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या यादीमध्ये यंदा अलिबागच्या 2 कलाकारांची नावं झाली. कस्तुरी देशपांडेला कला दालन युवा पुरस्कार तर अनुराग गोडबोलेला युवा संगीत संयोजक पुरस्कार मिळाला. वाशिमच्या ताऱ्हाळामध्ये संत भैयाजी महाराजांचा यात्रोत्सव पार पडला. प्रभू श्रीराम आणि भरत यांची भेट तसंच रावण आणि कुंभकर्णाचं दहन पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पिंपरीत 6 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं आयोजन केलं. यंदा डॉक्टर प्रमोद चौधरी यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं. नाशिक विमानतळावर एकाच दिवशी 1768 प्रवाशांनी उड्डाण केलं. वाढतं पर्यटन आणि दिल्लीला अतिरिक्त सेवा सुरू झाल्यामुळे विमानसेवेला प्रतिसाद वाढलाय. नाशिकमधून 7 शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. मात्र मुंबईतील हवेच्या निर्देशांकांची मध्यम श्रेणीमध्ये नोंद झाली. वांद्रे, कुर्ला संकुल तसंच वांद्रे पूर्व परिसरात वाईट हवेची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढला आहे. थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्यानं गारठा कायम आहे. तर पुढील काही दिवस राज्यामध्ये गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दाभोळ खाडीतील प्रदूषणाचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी केंद्राचं पथक दाखल झालं आणि या संस्थेनं वाघिवरे ते तुंबाड दरम्यान पाण्याचे नमुने घेतले. या नमुन्यांमधून तुलनात्मक विश्लेषण केलं जाणार असून पाण्यातील रासायनिक घटक, विरघळलेल्या ऑक्सिजनची मात्रा, जड धातूंची उपस्थिती तसंच त्यांच्या माशांच्या आरोग्यावर होणारा प्रभाव तपासण्यात येणार आहे. पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता ढासळल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजीनगर परिसरामध्ये अति वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी पुण्याची हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आलेली आहे. कोल्हापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाहीये. संपूर्ण शहर आणि परिसरात हवेत गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे थंडी देखील जाणवतीये.